एका लहानशा गावात सायली नावाची एक तरुणी राहत होती। ती गावातल्या सगळ्यांच्या नजरेत निरागस, हसरी आणि हुशार मुलगी म्हणून ओळखली जायची। तिचे आई वडील साधे शेतकरी होते। कष्ट करून आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून तिला शिकवत होते, कॉलेजला पाठवत होते। सायलीला डॉक्टर बनायचं होतं म्हणून तीही खूप मेहनत करायची। तिनेही तिच्या डोळ्यात भविष्यातलं आयुष्य रंगवलेलं होतं। खेड्यात राहिल्यानं जगाची तिला इतकी ओळख नव्हती। शहरी लोकांकडे जास्तच ओढ होती। शहराबद्दल जाणून घ्यायला तिला आवडायचं आणि गावातच तिचे चुलत काका काकू राहायचे, जे मुलांचे शिक्षण पूर्ण करून आता गावी पुन्हा राहायला आले होते। त्यांचा मुलगा रोहित सुद्धा गावी परतला होता। रोहित वयानं 4-5 वर्षांनी सायलीपेक्षा मोठा होता। शहरात शिक्षण झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास जरा वेगळाच वाटायचा सायलीला। गावात आला की त्याच्याकडे सगळे नुसतं पाहतच राहायचे। उंच, गोरा, स्मार्ट दिसणारा रोहित हा मुलींमध्ये लोकप्रिय होता। गावातील सगळ्याच मुली त्याच्याबद्दल चर्चा करायच्या, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, काहीतरी असं जे थेट सायलीच्या मनाला भिडलं। लहानपणापासूनच सायली आणि रोहित एकमेकांना ओळखत होते। लहानपणी एकत्र खेळलेले, हसलेले, कधी भांडलेले, पण आता वय वाढलं होतं। दोघंही तरुण झाले होते, त्यामुळे आता दोघांमध्येही संभाषण वाढलं होतं। मोबाईलवर चॅट व्हायचं, कॉलेजच्या गप्पा व्हायच्या। दिवसेंदिवस हे सगळं वाढतच गेलं। हळूहळू त्या निरागस नात्यानं वेगळं रूप धारण केलं। दोघांमध्येही एकमेकांबद्दल आकर्षण वाढलं। सायलीच्या मनात पहिलं प्रेम उगवलं आणि रोहितलाही ती मोहिनीसारखी भासू लागली। एकदा रोहितनंच धाडस केलं आणि म्हणाला, सायली, आपलं नातं मला खूप जिव्हाळ्याचं वाटत आहे। तुला खरंच माझ्याशिवाय राहता येईल का? सायली लाजूनच हसली आणि म्हणाली, नाही, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आता। पण आपलं हे नातं कुणाला कळलं तर घरातले आपल्याला कधीच सोडणार नाहीत। त्यावर रोहित तिला समजावतो, हे बघ, प्रेम करणं काय गुन्हा नाही। आपण कुणालाच आपलं नातं समजून द्यायचं नाही जन्मभर। दोघांनीही एकमेकांना वचन दिलं की हे नातं गुपित राहील। मग काय, रोजच गुपचूप भेटीगाठी सुरू झाल्या। गावात कुणालाच कल्पना नव्हती, कारण त्यांचं नातं होतंच चुलत बहीण भावाचं। वाटेल तेव्हा रोहित सायलीला भेटायला तिच्या घरी यायचा। सायलीचे आई वडील शेतकरी, नेहमीच काबाड कष्ट करायचे, शेतात असायचे। याचाच फायदा हे दोघेही घ्यायचे। सायलीच्या आई वडिलांना सुद्धा आपल्या मुलीवर संशय आला नाही। जी मुलगी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती ती आता या शारीरिक गोष्टींमुळे, अवैध संबंधांमुळे आपल्या लक्षापासून दुरावली होती। नेहमीच रोहितसाठी नटणं, तयार होणं, सुंदर दिसणं इतकंच ती करायची। दोघंही विसरले होते की त्यांचं नातं वेगळं आहे। नात्यानं चुलत का होईना, पण ते बहीण भाऊ आहेत। सगळ्या मर्यादा ओलांडून त्यांच्यात शारीरिक संबंध सुद्धा व्हायला लागले। पण एक दिवस परिस्थिती वेगळी झाली। काही महिन्यांनी सायलीला कळलं की ती गर्भवती झाली आहे। तिनं रोहितला रडत रडत फोन करून सांगितलं, रोहित, आता काय करायचं? मी आईबाबांना काय सांगू? माझं आयुष्य तर संपलं। सायलीचं बोलणं ऐकून रोहित घाबरला। त्यातली त्यात घरी त्याच्या लग्नाचा विषय सुरू होता। शहरातीलच एक श्रीमंत मुलीसोबत त्याच्या लग्नाची बोलाचाल सुरू होती। त्याला आता प्रतिष्ठा, पैसा, करिअर सगळं महत्त्वाचं होतं। तो म्हणाला, सायली, हे कुणाला कळायला नको हं अजिबात। आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाकू। पण सायली त्याच्यावर चिडली, नाही, अजिबात नाही। माझ्या पोटातलं मूल आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे। आपलं हे मूल निर्दोष आहे। मी ते कधीच मारणार नाही। हे बघ रोहित, जरी आपलं नातं वेगळं असलं, आपण दोघांनी ठरवलं होतं ते कुणाला सांगायचं नाही। पण आता या बाळासाठी तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल, नाहीतर नाईलाजाने मला हे सगळं आपल्या घरच्यांना, माझ्या बाबांना सांगावं लागेल। सायलीचे असे बोलणे ऐकून रोहितच्या पायाखालची जमीनच सरकली। तो सायलीला समजावू लागला, आपण दोघांनी ठरवलं होतं ही गोष्ट कधीच आयुष्यभर कुणाला सांगायची नाही।
मी माझ्या आयुष्यात पुढे जाईल, तुझंही घरचे लग्न करून देतील. आपण चुलत का होईना बहीण भाऊ आहोत. आपले लग्न आपले घरचे कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे आपल्यात संबंध चोरूनच राहतील. ते कुणालाच समजू द्यायचे नाही. तू सुद्धा होकार दिला होता. मग आता हे भूत डोक्यात का फिरवत आहे? आपलं लग्न होऊ शकणार नाही. उद्याच हॉस्पिटलला जाऊया. मला विचार करायला थोडा वेळ दे, सायली म्हणाली. तेव्हा संध्याकाळी तिला रोहितचे लग्न शहरातील एका श्रीमंत मुलीसोबत फिक्स होणार आहे समजलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने ठरवलं होतं अगोदर की फक्त चोरून संबंध ठेवायचे, पण आता ती पूर्णपणे तिचं मन त्याला देऊन बसली होती आणि ती त्याला दुसऱ्या कुणाचं होताना पाहू शकणार नव्हती. अभ्यासात तिचं मन लागत नव्हतं. त्यामुळे तिने पुन्हा रात्री त्याला फोन करून सांगितलं, माझा निर्णय आधी जो होता तोच आहे. तुला माझ्यासोबतच लग्न करावं लागेल. रोहित मात्र आता टेन्शनमध्ये गेला. आता त्याला सायली जिवंत राहिली तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं वाटू लागलं. पूर्ण रात्रभर तो विचार करत राहिला. सायलीचे तोंड कायमचं बंद झालं तरच माझं आयुष्य आणि माझं भविष्य वाचेल. जर आमच्या संबंधांची भनक गावात घरच्यांना लागली तर खूप बदनामी होईल. सायलीला अजून समज नाही. ती खरंच घरच्यांना सांगेल. म्हणून दुसऱ्याच दिवशी त्याने ठरवलं. त्याने सायलीला फोन केला आणि म्हणाला, सायली, उद्या आपण गावाबाहेर नदीकाठी भेटूया. आपल्या नेहमीच्याच जागेवर. सगळं ठरवू मग. आपल्या पुढील भविष्याबद्दल, लग्नाबद्दल. तुला व आपल्या बाळाला सुखरूप पोहोचवतो हॉस्पिटलमध्ये. वचन आहे. सायली खुश झाली. तिच्या मनात आशा पेटली की आता रोहित तिचं प्रेम मान्य करेल. दुसऱ्याच दिवशी ती आनंदाने सजून त्याला भेटायला गेली. नदीकाठच्या ओसाड जागी दोघंही भेटले. चांदणं पडलं होतं. वारा थंड होता. सायलीनं हसून विचारलं, रोहित, खरंच तू माझ्याशी लग्न करशील ना आता? आपलं मूल आपल्या नात्याला नवीन नाव देईल. नाही स्वीकारलं घरच्यांनी तर आपण पळून जाऊ. पण मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. रोहितच्या चेहऱ्यावर थंड हसू आलं. काही क्षण तो शांत राहिला आणि म्हणाला, सायली, सॉरी. मी देखील तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण आपल्या प्रेमाला नाव देता येणार नाही. आपली व आपल्या घरच्यांची बदनामी होईल. म्हणूनच तुला व बाळाला जावं लागेल. माफ कर मला. म्हणत त्यानं खिशातून दोरी काढली. सायलीला काही कळायच्या आतच त्यानं ती तिच्या गळ्याभोवती घट्ट आवळली. सायली झगडली. हातपाय मारले. डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. तिच्या डोळ्यात प्रचंड वेदना आणि रोहितकडे मदतीची याचना होती. पण रोहितच्या डोळ्यात फक्त भीती आणि निर्दयपणा होता. लोक काय म्हणतील याची चिंता होती. काही क्षणात सायलीचं शरीर शिथिल झालं. तिचं श्वास घेणं थांबलं. रोहितने तिचा जीव घेतला होता. त्यानं तिचं शरीर नदीकाठी झाडाझुडपांमध्ये लपवून आणि तिथून निघून गेला. जणू काही घडलंच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी सकाळी गावकऱ्यांना नदीकाठी एक मृतदेह सापडला. लोक धावत आले. ती सायली होती. गावभर ओरड, रडारड. लोकांच्या डोळ्यात भीती. आई वडिलांचा आक्रोश पाहून गाव हादरलं. सुरुवातीला लोक म्हणाले, सायली एवढी चांगली मुलगी, तिनं आत्महत्या केली की कुणी जीव घेतला तिचा? घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे आले आणि तपास सुरू झाला. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, व्हॉट्सअप मेसेजेस आणि गावकऱ्यांच्या साक्षीतून पोलिसांना रोहितवर पहिलाच संशय आला. घरच्यांनी रोहितची बाजू घेतली कारण सत्य त्यांना माहिती नव्हतं. रोहितला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. सुरुवातीला रोहित म्हणाला, मी काहीच केलं नाही, मी तर घरीच होतो. पण पोलिसांच्या कठोर चौकशीत शेवटी त्यानं सत्य कबूल केलं. तो रडतच म्हणाला, हो, मीच सायलीचा खून केला. तिच्यासोबत माझे अनैतिक संबंध होते. ती गर्भवती झाली. मी घाबरलो. तिला म्हटलं गर्भपात कर, पण ती लग्न कर म्हणून मागेच लागली. तुझं लग्न होऊ देणार नाही म्हणू लागली. घरच्यांना सांगेल म्हणून धमकावत होती. माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून मी तिचा जीव घेतला. पोलिसांनी आता त्याला अटक करून कोठडीत पाठवलं. गावभर खळबळ उडाली. लोक म्हणाले, एका चुकीच्या नात्यानं 2 आयुष्य उद्ध्वस्त केली. सायलीनं आपले प्राण गमावले आणि रोहित तुरुंगाच्या भिंतीत कैद झाला. न्यायालयानं
रोहितला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, पण सायलीच्या आईवडिलांच्या डोळ्यांतला आक्रोश मात्र कधीही थांबला नाही. मुलीचे डॉक्टर होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं, कारण अगदी कमी वयात ती वाईट वळणाला गेली. गरीब आईवडील कष्ट करून आपल्या मुलीला शिकवत होते, पण तीच त्यांची मुलगी मात्र त्यांच्याच डोळ्यात धूळ घालत होती. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा आपल्याला शिकवते की गुपित नातं, खोटं नातं आणि समाजातली भीती माणसाला इतकं खाली खेचते की तो स्वतःचं आणि दुसऱ्याचंच आयुष्य संपवतो. खरा धैर्यवान तोच जो चूक मान्य करतो आणि सत्याला सामोरं जातो. चुलत का होईना त्यांचं नातं पवित्र होतं. ज्याला यांनी काळीमा फासला, प्रेमाचं नाव बदनाम केलं. टाळी एकाच हाताने वाजत नाही, चूक दोघांची पण होती. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चला, स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.